मुझे जो काम दिया था वो काम नजीम मुल्ला ने और मोहसिन बटले ने दिया था और मेरे से बड़े बड़े वादे किए थे कि देखो जो है वो कि बैंकॉक भेज देंगे और फिर लाइफ सेट कर देंगे, ये कर देंगे, वो कर देंगे। लेकिन ऐसा ये लोग ने कुछ भी किया नहीं और उल्टा जो है ये लोग मेरा इनकाउंटर कराने के चक्कर में कि कब मिले और कब इसका इनकाउंटर हो जाएगा। अगर मेरे जमा होने के बाद या मेरा इनकाउंटर होने के बाद कुछ भी होता है तो इसका जिम्मेदार नजीम मुल्ला और मोहसिन बटला रहेंगे। मैं कुसुमा जमील शेख 5 साल से इंसाफ मांग रही हूँ शौहर का। 2020 में मेरे शौहर का मर्डर हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीम मुल्ला, उसने मेरे शौहर का मर्डर करवाया था। और अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी का नाम लिया गया। मेन आरोपी जो बोल रहे नजीम मुल्ला, हम लोग शुरू से बोल रहे हैं, जो पकड़ा गया है ओसामा शेख, उसमें मेन आरोपी को उसने नाम लिया है। जो काम दिया था वो काम नजीम मुल्ला ने और मोहसिन बटले ने जैसे बड़े बड़े वादे किया क्या मांग रहेगी आपकी? ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है, इस बारे में आगे का कदम क्या रहेगा? मेरी सरकार से विनती है कि ओसामा शेख ने नजीमुल्ला का नाम लिया। हम लोग जब से शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे हैं कि इसको गिरफ्तार करो। अभी तक पुलिस ने ना, सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी। और ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोहसिन बटला का नाम ले रहा। तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करें और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे। तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है ऐसे सामने मालूम आ रहे हैं, उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए, ऐसा भी मामला सामने आ रहा है। किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमात है क्या? वो भी वीडियो आपके हाथ में लगा है? नहीं, मेरे पास यही एक वीडियो है और वो हमारे पास और कोई वीडियो नहीं है। और किसी का नाम है क्या, आ रहा है क्या पॉलिटिकल में? नहीं। इसके बारे में क्या है? पुलिस की यही है कि वो लोग हमारी मदद नहीं कर रहे। पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं की है। दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे। अभी तो ओसामा ने वीडियो बना के भी भेज दिया, फिर भी पुलिस ने ये 1.5 साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्ला 5 साल से सरेआम घूम रहा है, उसको गिरफ्तार नहीं करी। सरकार भी नजीमुल्ला को बचा रही है, पुलिस वाले भी नजीमुल्ला को बचा रहे हैं। ये वीडियो जो है पहले के बाद का है, किस तरह से है? 1.5 साल पिछले साल का, मतलब 1.5 साल का। ये वीडियो जो है, ये वीडियो खाली ये वीडियो जो है सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव फजल सलमानी आहे. मी जमील शेखचा भाऊजी आहे. जिजा आहे मी. हे मराठीतनं सांगा काय एकंदरीत जो प्रकार घडला, त्यानंतर एक व्हिडिओ समोर येतोय, काय वाटतं त्याच्यामध्ये नाव येतंय ते समोर? आता अनेक पॉलिटिकलची नावं आहेत त्या राजकीय लोकांची, काय तुम्हाला बघा, त्यांनी अजून एक व्हिडिओ समोर लावलाय, पण त्या व्हिडिओमध्ये ज्याने जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही, आमचा काहीच पण संशय नाही. पण आम्ही याचं नाव ज्यांनी ओसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता, स्वतः पाठवलाय, त्यात त्यांनी सांगितलंय की नजीम मुल्ला ने मेरे को सुपारी दिया हुआ है, मोहसिन बटले ने मेरे को सुपारी दिया हुआ है. आमच्या या व्हिडिओ वरती संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला 2023ला एप्रिलला होते, तर पोलिसने काय कारवाई केली? काही पण कारवाई केली नाही पोलिसने. जसं का तसा ते व्हिडिओ आला, त्याचा FSL केला आणि ते लखोटा बनवून कोर्टात त्यांनी सबमिट केला. म्हणजे तुमच्याकडे एक व्हिडिओ आलाय, आरोपी स्वतः सांगतोय की ऐका मेरे को सुपारी मिळाय, तर पोलिसने त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला पाहिजे होता, बरोबर ना? त्यांनी काहीच नाही केला. एक आरोपी सांगतोय, स्वतः सांगतोय. व्हिडिओ त्यांनी कोणाला बनवून पाठवला नक्की? त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला. अटक झाली होती, अटक नव्हती झाली. जेव्हा तो अटक नव्हता, तो पळाला, काश्मीरला होता. तो काश्मीर मधून तो मुंबईला आला आणि तिथे त्यांनी हबीबच्या बरोबर कुठे थांबते का? पक्षाचा कुठेतरी जवळचा पक्षाचा बघा, आता
आता सीएम साहेबांबरोबर तो बसतो, प्लेन मध्ये बसतोय, चार्टर्ड फ्लाईट मध्ये बसतोय तो, व इथे आपले अजित पवार साहेबांबरोबर तो फिरतोय तिथं. तर डीसीएम आणि सीएम दोघांबरोबर तो दिसतोय. तर हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर पोलिसला क्रिएट होतोय, म्हणून पोलीस कारवाई करत नाही. एकूण आरोपीपैकी आतापर्यंत किती आरोपी? 7 आरोपी अरेस्ट आहे. 7 आरोपी अरेस्ट आहे ते जे आतमध्ये. मनसे पक्षामध्ये असताना तुम्ही मनसेकडनं कशामुळे मदत मिळावी? राज ठाकरे असतील इतर देखील तुम्ही म्हणता सगळीकडे गेलो. राज ठाकरे साहेबांनी पण याच्याबद्दल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यानंतर काय झालं नाही. आम्हाला त्यांच्याशी काय देणं नाही. आम्ही आमचे जावेद लखपती भाई आहे, ते आम्हाला पाठपुरवठा करतात आणि त्यांचे आम्ही आभारी. काय मागणी असणार आहे एकंदरीत या प्रकरणासंदर्भात? आम्हाला न्याय द्या तुम्ही. आम्हाला खरा आरोपी पाहिजे. हे सर्व चिल्लर लोक आहेत जे त्यांनी अरेस्ट केल्या पोलिसांनी. हे सर्व चिल्लर आहे. मेन आरोपी कोण आहे? जे म्हणजे कोणाच्या संरक्षणामध्ये ही घटना घडली आहे ते आरोपीला पोलिसांनी जेव्हा प्रेसमेंट काढली तेव्हा मुख्य आरोपी कोणाला काही आरोपी जेव्हा शूटरला युपी मधून अरेस्ट केलं क्राईमब्रांच युनिट 1, तेव्हा त्यांनी मजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली दिली होती की मुझे ये सुपारी नजीब मुल्ला ने दिया हुआ है. काय नाव दिसतं? STF ची इरफान सोनू शेख. STF ची रिपोर्ट मध्ये ते रिपोर्ट पण आहे. व त्यांनी कोर्टात मजिस्ट्रेट समोर 164 म्हणजे कबूलनामा मध्ये पण त्यांनी हे सांगितलंय की मला हे सुपारी नजीब मुल्लानी दिलाय. नजीब मुल्ला माझा बॉस आहे आता त्यांनी सांगितलंय. ते पण आम्ही डॉक्युमेंट सर्व काढलंय. आता ते आम्ही आपल्या वकिलाबरोबर एकदा चर्चा करू आणि पुढचं काय पाऊल आहे ते आम्ही. हर दिवसा हत्या होते त्यामुळे कुठे संशय निर्माण होतो. त्यामुळे ह्या भागातले लोक आता जमिनीच्या पाठीशी कशा प्रकारे आहे आणि आता येणाऱ्या निवडणूक आता राजकीय प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर नजीब मुलांशी देखील संपर्क केला असता त्यांचं देखील म्हणणं आहे की हा संबंध आहे पोलिसांचं काम. पोलीस योग्य तो त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था हवी पोलिसांचं नजीब मुलांना विचारलं असतं त्यांचं म्हणणं आहे की आता माझा काही संबंध नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते कोर्ट असेल पोलीस त्यांच्यापर्यंत काम करतात. बघा, जर पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणार आमच्या जे काय म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा, पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा. आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे. आम्ही उद्या आमची वकिलाबरोबर चर्चा आहे. नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू. काय कारण होतं सुपारीचं मागचं नेमकं काय प्रश्न की ज्याच्यामुळे मेन रिझन जमीन कशामुळे पाठपुरावा करतात? जमील भाईचं म्हणणं आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय क्लस्टर तर तुम्ही हा जे स्कीम आहे राबवून तुम्ही आणताय तर तुम्ही जे इथे लोकांचे टॅक्स पावती नाही त्यांची टॅक्स पावती अगोदर त्यांच्या नावावर, कारण बापाच्या नावावरती घर आहे, बाप गेले आता तर मुलांच्या नावावरती टॅक्स पावती ट्रान्सफर करा. आणि हा नजीब मुलाने PMC मध्ये ते ट्रान्सफरचं सर्व स्टॉप करून ठेवलं त्यांनी. म्हणजे आपण ट्रान्सफर करू शकत नाही. ट्रान्सफर टॅक्स पावती ट्रान्सफर करू शकत नाही आपण. नागरिकांचा खरा सपोर्ट कोणाला होतो? चांगलं सर आम्ही 5,000 मतं घेतली तिथे. आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं 5,000 मतं घेतली. तर ठीक आहे. या जर आता जमीलभाई हयात असले असते तर बहुतेक जिंकले पण असते.